आम्ही सध्या कुठल्याही आघाडी किंवा महायुतीत नाही असं महादेव जानकरांनी स्पष्ट केलंय। शरद पवारांनी माढ्याची जागा देत असल्याचं सांगितलंय, पण आम्ही परभणी आणि माढ्याच्या जागेवर ठाम आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। रासपचे नेते महादेव जानकर यांची ही प्रतिक्रिया आपण बघतोय। तर महादेव जानकर भाजपपासून कुठेही दुसरीकडे जाणार नाहीत असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी महादेव जानकरांवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय। देवेंद्र फडणवीस त्यांचे मित्र आहेत, पंकजाताई त्यांच्या बहीण आहेत असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। महादेव जानकर फडणवीसांकडे आपलं म्हणणं मांडतील असं देखील पाटलांनी स्पष्ट केलंय। माझीवर अजून कोणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे। पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो। काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, तेव्हा आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्या राष्ट्रीय समाज पक्षाची। यासोबत आणखी कुठल्या याच्यावर क्लेम असणार आहे? सर्वच ना, माढा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा अट्टास आहे। 2 जागा तर तिथल्या व्हाव्यात अशी अपेक्षा चाललेली आहे। महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी असोसिएशन सोडून कुठेही जाणार नाहीत हे मी छाती ठोकपणे सांगतो। पण त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ते वारंवार मान्य देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहेत। म्हणजे पंकजाताई त्यांची मोठी बहीण आहे, देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहेत। त्यामुळे देवेंद्रजी आणि पंकजाताई त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करण्यासाठी समर्थ आहेत।